आता ना आपण पार्टीच्या तयारीला लागूया बरं का. चल इकडे इकडे. पण मी तू माझा ऐक ना जरा. आम्ही ऐकाय मी काय म्हणतो, पार्टीची तयारी वगैरे आपण करतोच, पण त्याच्या आधी आपण पार्टीचे एटिकेट्स ठरवूया का? एटिकेट्स? हा हा. अरे तुला कॉलेजमध्ये 3-3 एटिकेटी बसल्या होत्या. अरे कसं आहे, एटिकेट्स असायलाच हवेत रे पार्टीमध्ये, नाहीतर नुसता धांगड धिंगा होतो. ऐक ऐक, मी तुला पार्टीचे एटिकेट शिकवतो. तू मला शिकवणार फिल्मफेअरच्या मंचावर? तू मागच्या वर्षात जेवढ्या ऑडिशन्स दिल्यास ना, तेवढ्या सिनेमांच्या सक्सेस पार्टी मी अटेंड केल्या. बाळा तू जेवढे सिनेमे केलेस ना, त्या सगळ्यांसाठी आधी मला फोन आले होते. मी बिझी होतो ना म्हणून. म्हणजे मी सेकंड चॉईस होतो का? तुला चॉईसच नव्हता बाळा. ए चाल ना, मी काय म्हणतो, आपण इथे वेगळ्या विषयावर बोलायला आलोय ना, उगाच नसते विषय कशाला बोलायचे. हे बघ मी तुला आता सांगतो, पार्टीमध्ये आपण सगळ्यांकडे असं हसून बघायचं, हसून स्वागत करायचं. सगळ्यांना हाय सर, हॅलो सर असं करायचं. म्हणजे पार्टीमध्ये निखिल साने दिसले की त्यांच्या समोर एकदम सान्यासारखं वागायचं, शाण्यासारखं वागायचं. म्हणजे कसं, तेच आपलं करिअर कोटींच्या घरात नेतात नाही का? खरंय खरंय खरंय. यशाचं केदार तेच उघडतात. एकदा जोरदार टाळ्या निखिल सानेंसाठी आणि केदार शिंदेसाठी. वा वा. बरं, आपल्या पार्टीत समजा तुला आदित्य सरपोतदार भेटला. आदित्य सरपोतदार? आणि तो म्हणाला आम्ही सुप्पब. अरे सुप्पब या सिद्ध, सुप्पब सुप्पब सुप्पब. काय चाललंय? सुप्पब नाही नाही, सुप्पब 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 भावे म्हणजे डायरेक्ट. किंवा तुला संजय जाधव भेटले आणि ते म्हणाले अरे मेरे भाई कैसा है तू? हाँ क्या कर रहा है मेरी जान, आजकल क्या चल रहा है? पण आपण त्यांच्याशी मराठीत बोलायचं का हिंदीत? अरे तू कोई भी भाषा में बोलना मेरा भाई, तू गले तो मिलना है. आप बोले उधर छोले, काही प्रॉब्लेम नाही. किंवा तुला सचिन पिळगावकर सर भेटले आणि ते म्हणाले आम्ही तुझं पिक्चर मला भरपूर आवडलंय, अप्रतिम काम करतोय सर. 100 रुपये द्या ना. अरे हे घे, पण सुंदर नाचत राहा मित्रा. माझ्या 75 रुपये वारले. त्यांनी भेटून तुला विचारलं की सध्या काय चाललंय, तर तू काय सांगशील? काय नाही, 2-3 वेब सिरीज करतोय, 3-4 मराठी सिनेमे पाईपलाईन मध्ये आहेत. काला पाणी केल्यापासून पाणी प्यायला पण वेळ भेटत नाहीये. वा वा. पण हे असले फालतू विनोद अजिबात मारायचे नाहीत तिकडे. नाही नाही, अजिबात नाही. अगदी गरजू असल्यासारखं वागायचं. गरजू म्हणजे एकदम कांदे घ्यायचे पण वांदे सुरू येतो असं दाखवायचं. अरे बापरे. म्हणजे पार्टीतून निघता निघता आपल्याला एखादा सिनेमा मिळतोच मिळतो. मला हे कळत नाही यार, तू पार्टीचे एवढे एटिकेट्स वगैरे सांगतोयस ना, ती सगळे काम मिळवण्याचे एटिकेट्स आहेत. अरे मी तुला सांगतो पार्टी एन्जॉय कशी करतात. हे बघ, पार्टीत गेलास ना की एकदम रापचिक एंट्री घ्यायची. गेल्या गेल्या असं वाटलं पाहिजे की कोणीतरी स्टार आलाय, कोणीतरी सेलिब्रिटी आलाय. प्रवीण तरडे कसं जातो, त्याचे 10-12 मित्र घेऊन जातो की नाही, बरोबर तसं. ते मित्र असतात का त्याचे? हो, मला वाटलं बाउन्सर्स आहे. ए बाबा, दही आणि पिठ्या त्याचे बाउन्सर नाहीये. नाही, ते मित्र आहेत त्यांचे जवळचे. ओके, तेव्हा हसून बघताय आपल्याला देतायत टोला. आणखी आणखी कसं जायचं? तू असं गेलास ना की लोक तुला डान्स करायची रिक्वेस्ट करतील. ओके, गाणं चालू असेल पण लगेच नाचायला जायचं नाही. आपण म्हणायचं नाही यार, नाही नाचू शकत, सॉरी यार, नाही नाचू शकत, आज लेग्स केलेत ना, ग्लूट्स टाईट आहेत, अजून नाही नाचता येणार यार. पण मग हळूहळू हळूहळू म्युझिकचा टेम्पो वाढायला लागेल. म्युझिकचा टेम्पो वाढायला लागला ना की अंगात वारं भरायचं. वारं भर, वारं भर. आणि अचानक 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 स्टेप करायला लागायची. इतक्या जोरात स्टेप करायची ना की डान्स फ्लोर वरचे सगळे पडले पाहिजेत. कमान कमान कमान. या या या. बस 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 बस. तू म्हणाला मला एनर्जी भर म्हणून. अरे पण सिद्धार्थ जाधव एवढी नाही. ओके ओके ओके. मला एन्जॉय करायचं, पार्टीचा